चला पहिल्या इनिंगला सुरुवात. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि स्वागत केलं मिथून चौकारानं. चेंडूला पाठवले सीमा रेखा पार, चौकार. खूप दिवसानंतर नवापूरमध्ये येण्याचा योग आला आणि नवापूरमध्ये आल्यानंतर काठेपाड्यातली ही स्पर्धा तितकी ओहो वेगानं फेकलाय चेंडूला. सुमितची फेकी, फिरोजची नेकी, परंतु त्यापेक्षा सत्कर्म मोठं होतं श्रेयस म्हणून एक धावून कंप्लीट केली गेली. काय घेतलाय का? पंचांनी सांगितलं की तिसऱ्या पंचांना विचारलं जाणार आहे नक्की फलंदाज बाद आहे की नाही. पाहिलं जाईल. आमचे पंच मंद मंद पावलाने आमच्या मंचाच्या दिशेने येत आहेत. मातीचा गंध त्यांच्या पायाला लागलाय. तोच आमच्या मंचावरती आता येत असताना बघूयात कशा प्रकारे तो दरवळतोय. विवेक पाटील यांनी क्विक बघत असताना तो डिसिजन घेतलाय. तो डिसिजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, बघायला मिळेल. नॉट आउट. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 7 धावा धावपलकावरती आहेत. आजचा लॉट, उद्याचा लॉट, परवाचा लॉट, तेरवाचा लॉट, असे 4 दिवसाचे 4 लॉट आणि त्यानंतर शेवटी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. गॅपमधून चेंडू जाईल का? ओ फेकी शानदार होती, परंतु विकासची ती फेकी त्याच्यामध्ये तितकासा दमकम नव्हता. श्रेयस वेगानं आला होता चेंडूवरती, त्या धावेवरती, आणि ती वेगाने घेतलेली धाव कंप्लीट सुद्धा होतीये. मी तू पुन्हा एकदा यावेळेला ऑनसाईडला हातामधील चेंडू प्रतीक बच्चीच्या हातातून चेंडू निसटला आणि तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 9 UCC डोंगरपाडा या संघाच्या. मयूरच्या हातामध्ये चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर आलाय. बघा बाबा 11चं या स्पर्धेमधील अस्तित्व त्यांना जिवंत ठेवण्यासाठी या मॅचला जिंकणं ही त्यांच्यासमोरची मोठी टास्क आहे. ॲज वेल ॲज UCC उत्कर्ष क्रिकेट क्लबसाठी सुद्धा हा सामना तितकाच महत्त्वाचा असणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुमित, काय जबरदस्त बिल्डिंग. रनआउटची संधी, रनआउटच्या रूपाने गडी गडी. ओ हो गडी बाद. श्रेयस गुरव, मोठा हादरा टीम UCC डोंगरपाडा संघाला. थँक्यू. नवीन फलंदाज हस्तिक मैदानाच्या दिशेने येतोय. हस्तिक स्ट्राईक एंडवरती दिसेल. मयूरने चांगला चेंडू हाताळला. तिथं एक धाव घेण्याचा प्रयत्न जो केला, प्रतीकने जी फेकी केली खूप शानदार, आणि त्याच्यामुळेच कदाचित ती विकेटसुद्धा आली आहे. 11वरती धावपलक जाऊन पोचलंय. विकेट खूप मोठा फासला बनवतात, विकेट खूप मोठा ब्रेक लगावतात धावांना, आणि विकेट खऱ्या अर्थानं त्या मॅचला सुद्धा टर्न करत असतात कोणत्याही स्थितीमध्ये मॅच असो. आणि म्हणूनच त्या विकेटच्या मागावरती जात असताना पहिली विकेट मिळवली आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला. प्रतीक वेगानं फेकलं चेंडूला. समजायला मार्ग नव्हता इथे. जर का नॉन स्ट्राईक एंडला विकेट मिळवला होता तर आता स्ट्राईक एंडला फेकी का केली गेली. सिंगल आलाय. धावपलकात धाबा 13. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब. ओ इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 षटकं संपली. 17वरती धावपलक येऊन थांबलं, आणि 17वरती धावपलक येऊन थांबल्यानंतर फिरोजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. त्याच वेळेला पंचांनी पॉवर प्लेचा इशारा सुद्धा केलाय. पॉवर प्लेचा फायदा कोणी उचललाय, केव्हा उचललाय, कसा उचललाय, काय पॉवर प्ले संघांसाठी चांगला राहिलाय की वाईट, हे आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि आजच्या दिवसभराचा होणारा खेळ उद्यासाठी शिकवण असणार आहे, आणि ती शिकवण कशा प्रकारे घेतली जाते आणि कशा प्रकारे त्याचा धडा गिरवला जातोय उद्याच्या दिवसामध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास ड्राईव्ह केला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा फटका सुमितच्या जवळून गेला. सुमित नव्हे तिथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रतीकने अडवलं गेलं. अयान चेंडूच्या मागे जातील तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाब येते.
प्रयत्न वारंवार केले जात आहेत, परंतु पहिली बॅटिंग आल्यानंतर तुम्हाला प्रयत्नांविना पर्याय सुद्धा नसतो. आयानने चेंडूला अडवलं, रनआउटची संधी, हस्तिक हस्तिक बाद. नाही नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. थँक्यू डेजे. बघा, सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजेच रोडच्या पलीकडे किंवा अलीकडे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या स्टॉलचा आस्वाद घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये विविध डिश आहेत स्नॅक्सच्या, त्याचा तुम्ही फायदा उचलू शकताय. फक्त जो काही फायदा उचलायचा आहे तो विथ शुल्क असेल, म्हणजे तुम्हाला तिथं त्याच्यासाठी योग्य ती किंमत देऊन ते तुम्हाला घ्यावं लागेल. त्यामुळे ज्याला कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा ते घेऊ शकता. रनआउटची संधी, परंतु चेंडू जास्तच उंच गेला, त्यामुळे फिरोजला पकडणं, चेंडू यष्ट्यावरती लावणं सोपं राहिलं नाही. 1-2 गो. पॉवर प्लेचा फायदा नाही उचलता आला. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 1 विकेट आली आहे आणि त्यानंतर मितोने बॅकफुटवरती जात असताना ड्राईव्ह केला हा चेंडू. 1 2. येस, भूपेश सांगतात हा जी 2 है. 2 धावा आहेत आणि त्यामुळे तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आफ्टर दॅन 2 लॉस टीम UCC डोंगरपाडा. लाला नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्या समोर आता नानेश. मजा येणार आहे हे बॅटल पाहत असताना. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हाताच्या जवळून खालून चेंडू होतो फरार. सीमा रेखा पार. चौकार. थँक्यू लाला. प्रचंड आवड आहे या खेळाची. या खेळाला खेळण्यासाठी जीवाचं रान करतात, निघत नाही ती वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा नानेशच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा प्रहार. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. थँक्यू लडकी. आंख मारे, पण इथं नानेश तर चौकारावरती चौकार मारतोय आणि त्याला सुद्धा तितकीच गंमत यायला लागली आहे. 32 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. UCC डोंगरपाडा एका बाजूला आहे, त्यांच्या समोर ओहो या वेळेला चेंडू डायरेक्टली बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद होतील. मितेऊ यांना मैदान सोडावं लागेल. गॉन. थँक्यू डीजे. रिचिल मयेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. ओहो, बाहेर कट होणारा चेंडू, परंतु तो बाहेर कट होऊन बाहेर गेलाय, म्हणजेच तिथे 1 धाव डिक्लेअरच्या रूपाने मिळेल. स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक. 33 वरती धावपलक जाऊन पोहोचलाय. बघा, शेवटच्या षटकामध्ये घडणाऱ्या हरकती, घडलेला प्रकार दुसऱ्या इनिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकतो. मोमेंटमद्वारे ऑन साईडला आडव्या बॅटनं शानदार प्रहार. रॉकेटच्या रफ्ताराने चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 37-38 इज द टार्गेट.
थँक्यू डिजे. चला यानंतर होणारे मॅच बाप्पा मोरिया आणि किंजल 11. बाप्पा मोरिया आणि किंजल 11 दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. थँक्यू डिजे डिजे थँक्यू. बाबा 11च्या प्रतीक सिंगनं मारलेला फटका, पहिला चेंडू इनटू द गॅप, 4 रन्स. व्हॉट अ स्टार्ट. हा फक्त स्टार्ट नाहीये, पुन्हा एकदा हस्तिकच्या हातामध्ये चेंडू विसावलेला नाहीये. त्यावेळेला सुमितने चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. थोडा बदल बघायला मिळतोय ओपनिंग पेअरमध्ये. सुमित एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होईल. 6 धावा 3 चेंडूमध्ये आपण बघितल्या. 4थ्या चेंडूवरती सिंगल आली. उर्वरित 2 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. बघा कशा माइंडसेटने ही मॅच खेळली पाहिजे. ओहो एज अँड गॉन. पियुष चौधरीनं पकडलाय झेल. संपलाय सुमितचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डिजे. सुमित मैदानाच्या बाहेर गेला. त्याची जागा घेण्यासाठी आता मयूर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ज्ञानाने सुद्धा कमबॅक केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ओहो अडवला रुचिलनं आणि तोपर्यंत एक धाव येते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती बाबा 11. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. चिरागच्या हातामध्ये चेंडू. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग आलाय. आता चिराग षटक हाताळण्यासाठी येत असताना UCC डोंगरपाडा विचार करत असेल की इथे या 8 धावांच्या नंतर 2-3 धावांचं षटक यावं जेणेकरून दडपण पूर्णपणे बाबा 11वरती येईल. परंतु दुसऱ्या बाजूला असणारा बाबा 11 संघाचा प्रतीक काय विचार करत असेल. या षटकामध्ये किमान 2 ते 3 बाउंड्रीज याव्यात जेणेकरून हा सामना पूर्णपणे आमच्यासाठी मोकळा होईल. मयूरने ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. हो हस्तिकने टिपला झेल. थोडा डिफिकल्ट होता परंतु सोपा असल्यासारखं दाखवून दिलं. फलंदाज बाद झाला. मयूरला मैदानाबाहेर जावं लागतंय. गॉड. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज मोदी मैदानाच्या दिशेने येतोय. चिरागने पहिला चेंडूवरती मिळवून दिला ब्रेक थ्रू आणि तो ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर आता आनंदाचं वातावरण UCCच्या डगआउटमध्ये. यावेळेला उसळी घेणारा चेंडू आणि त्या चेंडूमध्ये जी फ्लाईट होती त्याला बघताना एक धावून कंप्लीट केली आहे. सिंगल धाव फलकामध्ये ॲड होताना दिसते. प्रतीक सिंगकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं जर का या मॅचला जिंकायचं असेल. ओहो व्हॉट अ कॅच. सुंदर झेल. हस्तिकने टिपलाय. फलंदाज प्रतीक सिंगला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने नवाज शेख लाला मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रतीक सिंगची जागा घेण्यासाठी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव चिरागने खर्ची केली आहे. 2 विकेट्स मिळवल्यात आणि त्या 2 विकेट्स मिळाल्यानंतर आता त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असणार आहे. मितू हो पियुषच्या हातामध्ये वरून चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पियुषने गॅदर केलं. सोडलेलं नाही आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रिचिल मयेकर. ओहो चेंडू फेकला गेलाय. फेकी कुठे झाली आहे. 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ॲड होतात. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू
शिल्लक आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. इथून जरी चौकार आला तरी सुद्धा ही मॅचला बनण्याचे संकेत मिळतील. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवत असताना हो 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 हो, एक आहे सिंगल धाव मिळेल. एकाने धावफलक पुढे जाईल. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. थँक्यू डीजे. श्रेयस गुरव नवीन गोलंदाजी मार्कवरती. लाला समोर. इक्वेशन काय येऊन थांबले. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आतून बाहेर टर्न होणारा, त्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय आणि त्यानंतर आता श्रेयस पुन्हा एकदा तयार होत आहेत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता खरी पॉवर दिसायला लागली आहे. लालाची चौकार येतोय. चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने तितका प्रभाव पडणार आहे का. 2 चौकार आले तर नक्कीच पडेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. शानदार गोलंदाजी. बघा त्या गोलंदाजीमध्ये ती अचूकता दिसून येतोय. बाहेर निघणारे चेंडू आहेत आणि त्यानंतर फलंदाज जो विचार करतोय त्या विचाराला पूर्णपणे अपोज करणारा हा चेंडू. हो, अपोज करत असताना चेंडूला आता पाठवलं सीमारेखा पार. षटकार म्हणजेच फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बाप्पा मोरे आणि किंजल 11 दोन्हीकडनं टॉससाठी आपण यायचंय. रामचंद्र मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. फटाफटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवलं जातंय. चला, बाप्पा मोरेने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी विनंती करेल बाप्पा मोरे, आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. नक्की काय फलंदाज बाद की येस, भूपेशने सांगितलं फलंदाज बाद आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक असेल. फिरोज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बघूयात काय घडतंय. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक असल्या कारणानं फक्त खेळून काढलंय. सामना संपला. सामना जिंकला UCC डोंगरपाडा या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय टीम बाबा 11चा संघ.